मार्केट आता आपलं आहे. मार्केट आता आपलं आहे. स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या YouTube चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन. तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो. जरा स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शिकेबी प्रीसेट याची जी लिंक आहे ती मला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये. तेच आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. तेथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये. तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा. तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. जय श्रीराम मित्रांनो. सगळ्यात पहिल्यांदा अलर्ट मोशन ओपन करून घेतल्यानंतर सिम्पली आपला प्रोजेक्टमध्ये यायचे आहे. प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये जे बीटमार्क प्रीसेट आणि शेकेबी प्रीसेट तुम्ही इम्पोर्ट केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे. तर फर्स्ट स्टेप काय करायचे, सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे. त्यानंतर खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. तर मीडियामध्ये गेल्यानंतर बघू शकताय सिम्पली अशा प्रकारे आजच्या स्टेटसचं मटेरियल राहणार आहे. तर मटेरियलमधील जो मॉडेल इमेज दिला आहे तो सिम्पली इथं सगळ्यात पहिल्यांदा ॲड करून घ्यायचा आहे. आता हा इमेज मी इथं डेमोसाठी यूज करतोय. इथं तुम्ही कोणताही इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता. तर सिम्पली इमेज ॲड करून घेतल्यानंतर वरती 3 डॉटवर क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावर क्लिक करायचा आहे. म्हणजेच आपला जो इमेज आहे तो इथं फुल स्क्रीन करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथं आपल्याला मोन ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन याची जी साईज आहे ती थोडीशी वाढून परत एकदा इमेज आहे तो इथं सेट करून घ्यायचा आहे. आणि सेट करून घेतल्यानंतर याची लेंथ आहे ती शेवटच्या बीटमार्कपर्यंत अशा प्रकारे वाढवून घ्यायची आहे. तर वाढवून घेतल्यानंतर स्टार्टिंगला येऊन यात सगळ्यात पहिला बीट म्हणजे 1.11 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन इमेज लेअरला क्लिक करून बरोबर त्याच्या खाली या इमेज लेअरचे 2 भाग करून घ्यायचा ऑप्शन दिसतोय त्याच्या एकदा क्लिक करायचं आहे. अशाच प्रकारे यासमोरील प्रत्येक बीटमार्कला अशा प्रकारे 2 भागात कट करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता इझी वेमध्ये सिम्पली लेअरला क्लिक करून खालच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे म्हणजे 2 भाग इथं होऊन जाणार आहेत. त्यानंतर अशा प्रकारे कट झाल्यानंतर सिम्पली सगळ्यात पहिली लेअर म्हणजेच इथं 3.3 सेकंदाची जी लेअर आहे ती सिम्पली इथं आपल्याला डिलीट करून टाकायची आहे. त्यानंतर इथूनच खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि अशा प्रकारे जो 16.9 हा जो रेशो आहे त्यामध्ये बनवलेली अशा प्रकारे जी इमेज आहे ती ॲड करून घ्यायची आहे. तर तुम्ही अशा प्रकारे 16.9ची जी रेशोची इमेज तयार करून घ्यायची आहे आणि तयार करून घेतल्यानंतर याची लेंथ 9.12 म्हणजे ही एकच बीटमार्क इथं आपल्याला चेंज करून अशा प्रकारे स्क्रोल करत खालती सेट करून घ्यायचं बघू शकता अशा प्रकारे. आणि सेट करून घेतल्यानंतर आपल्याला प्रत्येक इमेज लेअरला इफेक्ट देण्यासाठी सिम्पली इथून बॅक निघून शेकेबी प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे. तर ओपन करून घेतल्यानंतर बघू शकता बऱ्याच प्रकारचे इफेक्ट आहेत. त्यातला फर्स्ट लेअर इथं आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सगळ्यात पहिल्यांदा फर्स्ट लेअर इथं आपल्याला पेस्ट करायचे आहे. तर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. अशाच प्रकारे परत एकदा इथं आपल्याला तो जो सेकंड नंबरचा इफेक्ट अशा प्रकारे राहणार आहे तो सिम्पली इथं आपल्याला अप्लाय म्हणजेच कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की मेन प्रोजेक्टला यायचं आहे. मेन प्रोजेक्टला म्हणजे इथं आपल्याला सगळ्यात पहिल्या 1.11 सेकंदाच्या लेअरला इथं आपले पेस्ट करायचे. त्यानंतर 2.7ला एकदा पेस्ट करायचं आहे. अशाच प्रकारे बीटमार्कमध्ये सोडून बघू शकताय 4.12ला एकदा पेस्ट करायचे. त्यानंतर 7.24ला एकदा पेस्ट करून घ्यायचे. तर अशा प्रकारे फर्स्ट इफेक्ट आहे तो अप्लाय झालेला आहे. त्यानंतर बॅक निघून शेकेबी प्रीसेट ओपन करून घ्यायचं आहे आणि इथून जो सेकंड नंबरचा अशा प्रकारे जी लेअर दिलेला आहे सिम्पली त्या लेअरचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे. त्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन इथं आपल्याला 1.24ला एकदा पेस्ट करायचं आहे. त्यानंतर इथं काय करायचं आहे 1 बीटमार्कमध्ये सोडून 2.20ला पेस्ट करून घ्यायचं आहे. म्हणजे पहिला इफेक्ट ज्या लेअरला राहिलेला आहे त्या लेअरला हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे बघू शकताय की हा सेकंड इफेक्ट अप्लाय झालेला आहे. तर अप्लाय झाल्यानंतर बघू शकता हा जो 16.9 हा जो लेअर इफेक्ट आहे त्याला पण इफेक्ट दिलेला आहे. सिम्पली याला इफेक्ट देण्यासाठी परत एकदा बॅक निघून शेकेबी प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे आणि 4th नंबरचा अशा प्रकारे जो इफेक्ट बघू शकताय तो सिम्पली इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. त्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन इथं आपल्याला त्या इमेज लेअरला म्हणजेच 3.3 सेकंदाच्या लेअरला इथं आपल्याला पेस्ट करायचं आहे. तर पेस्ट केल्यानंतर थोडं पुढं येऊन तुम्ही बघू शकता इमेज लेअर सेट नाही. त्यासाठी मोन ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन त्याची साईज वाढवून इमेज लेअर तर सेट करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे पूर्ण स्टेटसला तो इफेक्ट अप्लाय झालेला आहे.
त्यानंतर काय करायचं आहे, परत एकदा बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचं आहे आणि सगळ्यात टॉपला तुम्ही ब्लिंक1 नावाची लेअर बघू शकताय. त्या सिम्पली लेअरवर क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचे. त्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सगळ्यात पहिल्यांदा 3.3 सेकंदाच्या लेअरला इथं आपल्याला पेस्ट करायचे आणि याची लेंथ शेवटच्या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायची आहे. त्यानंतर स्टार्टिंग लाईन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि जो ॲटिट्यूड PNG दिलेला आहे तो सिम्पली टॅप करून ॲड करायचा आहे. तर ॲड केल्यानंतर याची थोडीशी साईज वाढवून इथं आपल्याला काय करायचं आहे, इथं 1 पॉईंट पर रोटेट करून घ्यायचं आहे आणि रोटेट करून घेतल्यानंतर याची लेंथ आहे ती शेवटच्या बीटमार्कपर्यंत वाढवून सिम्पली इथं आपल्याला तो अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आहे, बघू शकताय. तर सेट झाल्यानंतर काय करायचं आहे, स्टार्टिंगला येऊन सगळ्यात पहिल्यांदा 3.3 सेकंदाच्या लेअरला येऊन इथं आपल्याला या PNGचे 2 भाग करून तर बघू शकता या PNG पुरता जो म्हणजे इमेज पुरता जो PNG आहे तो आपल्याला इथं कट करून घ्यायचा आहे आणि जो कट केलेला भाग आहे तो डिलीट करून टाकायचा आहे. तर डिलीट केल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचा ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचा आहे. अशा प्रकारे तुमचा स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.